कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। गुरांची अवैध वाहतूक पकडली, कायदेशीर कारवाई सुरू, अफवा न पसरवण्याचे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन। दारुड्या बापाने पोटच्या चिमुकलीला आपटून मारले, पेडमधील देवमाळ ठाकूरवाडीतील धक्कादायक घटना। वसतिगृहात युवकावर जीवघेणा धारदार शस्त्राने हल्ला, आरोपीला पोलिसांनी केले अटक। आणि मनसेच्या सिवूड येथील कार्यालयाचे मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, निवडणुकांसाठी वातावरण निर्मितीला सुरुवात। पाहुयात सविस्तर वृत्त। अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। आरोपी पकडण्यात आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्यात आली आहे। दापोली येथेही गुरांची वाहतूक करताना पकडण्यात आले। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। मात्र या संदर्भात कोणीही जिल्ह्यात अफवा अथवा चुकीचे मेसेज पसरवत असेल आणि पोलिसांच्या तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे। रत्नागिरी पोलिसांना आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दापोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी एकूण 28 गौवंशची सुटका केलेली आहे। त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। यामध्ये आरोपीही आम्ही अटक केलेला आहे। कालही रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण 5 गौवंशची सुटका रत्नागिरी पोलिसांनी केली होती आणि त्यामध्येही आरोपी आम्ही अटक केले होते। कृपया चुकीचे मेसेजेस पसरवून किंवा अफवा पसरवून व्हॉट्सअप मेसेजद्वारे या रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी कोणतेही कृत्य किंवा मेसेजेस आपण कृपया पसरवू नये। पोलीस आपली कारवाई चोखपणे बजावत आहेत। त्यांना आपले कर्तव्य आपण पार पाडू द्याल आणि त्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। जे कोणी असे अफवा आणि मेसेजेस पसरवत असतील आणि रत्नागिरी पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येतील। कृपया रत्नागिरी जिल्हा शांत राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना आपण सहकार्य करा। वडखळ पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पावबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या 1 वर्षाच्या मुलीला बापानेच रागाच्या भरात घरातील फरशीवर आपटून मारल्याची खळबळजनक घटना घडली असून आरोपी बापाला वडखळ पोलिसांनी अटक केली आहे। तर आरोपीला 6 तारखेपर्यंत अलिबाग येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते। मिळालेल्या माहितीनुसार देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणारा आरोपी सुरेश पद्या दोरे वय वर्ष 40 हा रागीट स्वभावाचा असल्याचे त्याचे कोणाच बरोबर पटत नव्हते। तर त्याच्या 2 बायकाही त्याला सोडून गेल्या होत्या। तर त्याची 3री बायको ही 1.5 महिन्यापासून त्याला सोडून गेली होती। तेव्हापासून त्याच्याकडे 4 मुले राहत होती। यातील 1 वर्षाच्या मुलीला आरोपी बापानं फरशीवर आपटून मारल्याची घटना 1 जून रोजी घडली असून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सीबीडी बेलापूर परिसरातील अग्रोली गावात असलेल्या श्री साई वसतिगृहात एका 20 वर्षीय तरुणावर ब्लेडने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। हा तरुण मूळचा पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या नवी मुंबईत नोकरीच्या निमित्तानं राहत आहे। त्याचे मूळ नाव रविकुमार राजीवकुमार बैस असे आहे। या जखमी युवकानं बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रविकुमार बैस आणि सुनील काळे हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात। IPLची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडने वार केला होता आणि ते पळून गेले होते। या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये 266/2025 हा आपण BNS 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेले आहे आणि त्यांना 1 दिवसाचा PCR मिळालेला आहे।
नवी मुंबई महापालिका निवडणुका लागणार असल्यानं मनसेकडून वातावरण निर्मिती करण्यात येत असून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते सीवूड येथील कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं। यावेळी अमित ठाकरे यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला, मात्र अनौपचारिक गप्पा मारताना दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला त्यांनी दुजोरा दिल्याचं पाहायला मिळालंय। येणाऱ्या दिवसात आपण मुंबई, नवी मुंबई, ठाणे आदी शहरात भेट देऊन मनसेची बांधणी करणार असल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी सांगितलंय। कुडाळ देशकर आद्यगौंड ब्राह्मण समाजाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमधील ओरियन मॉल येथे शनिवारी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले। डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन पार पडलं। यावेळी रक्तदान शिबिरात एकूण 156 बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या। यावेळी ओरियन मॉलचे मालक तथा उद्योजक तसेच कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष मंगेश परुळेकर, उपाध्यक्ष नंदा विभाकर नाईक, गंगाराम सामंत, यतीन ठाकूर, श्याम वालावलकर, विनायक तिरोडकर, हरेश परुळेकर, चंद्रकांत तेंडोलकर, लक्ष्मण अवसरे, आकांक्षा अवसरे, माधुरी प्रभू, निशा वालावलकर, गीता प्रभू, नयन पाटकर, भारती खानोलकर, चेतना वालावलकर, मैथिली सामंत आदींसह पनवेलकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रक्तदान का महत्त्वाचं आहे याबद्दल डॉक्टर गिरीश गुणे यांनी माहिती दिली। जेव्हा आपण रक्तदान करतो त्यावेळी अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होते। आपण दिलेल्या एका बाटली रक्तातून पांढऱ्या पेशी, प्लेटलेट, तांबड्या पेशी असे घटक बाजूला केले जातात, त्यामुळे एका वेळेला 4 रुग्णांना त्या रक्ताची मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं। यासह बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।